मंडळी, महायुतीनं विधानसभा निवडणुकीत तब्बल 237 जागा जिंकून राज्यात प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन केलं। त्यानंतर 1-2 नाराजी नाट्य सोडली तर महायुती सरकारनं दणक्यात कामाला सुरुवात केली होती। पण गेल्या महिन्याभरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेलं नाट्य पाहता कुणीही नक्की सांगू शकेल की महायुती सरकारमध्ये वरवर पाहता सगळं ओके दिसत असलं तरी थोडाफार संघर्षही आहे आणि ते दिसूनही येतंय। महायुतीत प्रामुख्यानं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत शहकाटशहाचं राजकारण कसं सुरू आहे त्यासाठी काही घटनाक्रम सांगतो। पहिली घटना म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा ही मोडीत काढली आणि शिंदेंचे प्रताप सरनाईक मंत्री असलेल्या परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांनी संचालकाची नियुक्ती केली। घटना क्रमांक 2, नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साठीच्या बैठकांवरूनही चर्चा रंगली होती। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदे हे गैरहजर राहिलेत। पण नाशकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घेतलेली स्वतंत्र आढावा बैठक यावरूनही राजकीय चर्चा झाली। मग शिंदेंनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर स्वतःची कोऑर्डिनेशन रूम म्हणजे समन्वय कक्ष सुरू केला। या सगळ्या घटनाक्रमात आणखी एक मोठा निर्णय खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आणि तो होता लोकप्रतिनिधींसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेचा। पोलिसांचं मनुष्यबळ अपुरं असल्याचं कारण देऊन गृह विभागानं काल महाराष्ट्रातील अनेक सर्वपक्षीय आमदारांसह नेत्यांच्याही पोलीस सुरक्षेत कपात केली। त्यात प्रामुख्यानं सर्वात जास्त मंत्री आणि आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे। गृह विभागाच्या याच निर्णयावर शिंदेंच्या नेत्यांनी उघडपणे बोलणं किंवा नाराजी दर्शवणं टाळलं असलं तरी त्यावरून संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। कोणकोणत्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा कमी झाली आहे त्याची यादी आपण पाहणारच आहोत। पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि तो आहे देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयावर। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आपण पाहूयात आजचा प्रश्न काय आहे। माजी आमदार आणि माजी खासदारांची सुरक्षा काढून घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला त्यावर दिलेले होते। मंडळी, शासनाच्या निर्णयाचा नेमका कुठल्या लोकप्रतिनिधींवर परिणाम होणार आहे त्याची तपशीलवार माहिती पाहूयात ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आपण पाहतोय VIP सुरक्षेतील बदल। सर्वपक्षीय माजी आमदार आणि माजी खासदारांची सुरक्षा काढण्यात आली। सर्वपक्षीय विद्यमान आमदारांची Y+ सुरक्षा काढून केवळ एकच कॉन्स्टेबल देण्यात आलाय। संजय राऊत मवियाच्या सर्व आमदारांना देखील एकच कॉन्स्टेबल। माजी नगरसेवक माजी पदाधिकारी यात शिंदे गटातील नेत्यांची संख्या अधिक यांची सुरक्षा काढण्यात आली आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची Z+ सुरक्षा ही कायम ठेवण्यात आली आहे। शरद पवार उद्धव ठाकरे यांची Z+ सुरक्षा कायम आहे। राज ठाकरे सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे श्रीकांत शिंदे यांची Y+ सुरक्षा ही कायम ठेवण्यात आलेली आहे। आणि जेव्हा हा निर्णय जाहीर झाला महायुतीनं स्वागतही केलं। तर आज सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतांनी तर फडणवीसांसह शिंदेंवर टीका केली आणि त्यांना मंत्री भरत गोगावलेंनी उत्तर दिले। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाची कामं होत नाहीत गृहनिर्माण खात्यामध्ये। मी तुम्हाला 10 उदाहरणं देतो। रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात आणि संबंधित मंत्र्याला त्या चरणी तो अर्पण करतात। आता अडचण काय वाटत नाही आणि काय नाही आणि तसं तर काय प्रश्न पण नाही। त्यामुळे सगळ्यांची जर केलं असेल तर तसे काय एवढी चर्चा करण्याची बाब नाही। वेड्याने निवडणुकीमध्ये हिसका दाखवला ना। वेडे काय करू शकतात माहिती आहे ना, आणि त्याच्यामुळे त्याने आमच्या नादाला लागू नये। नाहीतर मग आत्तापर्यंत त्यांचा जय महाराष्ट्र कसा होत आलेला आहे संजय राऊतला कळायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे संजय राऊत जे बोलतात त्याच्या विरोध घडत चाललेला आहे। त्यांनी बोलत राहावं, आमचं चांगलं पुढं चाललेलं आहे। आणि मंडळी, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली कपात या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज 2 राजकारणी महिला आहेत आणि एक माजी IPS अधिकारी आहेत।
शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी आणि त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आणि माजी IPS अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर याही आपल्या सोबत आहेत। या तिघींचं आपण ABP माझाच्या या 0 ओव्हरच्या गेस्ट सेंटरवर स्वागत करूया। शायना एनसी जी, मीरा मॅडम आणि विद्याताई, आपलं तिघींचंही स्वागत ABP माझाच्या या खास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 0 ओव्हर। शायनाजी, माझा साहजिकच पहिला प्रश्न तुम्हाला आहे, कारण नाराजी ही तुमच्या पक्षात जास्त दिसून येते। राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे ते सरकार तुमचं आहे, कारण तुम्ही एक घटक पक्ष आहात। मुख्यमंत्री महायुतीचे आहेत, म्हणजे मुख्यमंत्री तुमचे आहेत। मुख्यमंत्र्यांकडे गृह विभाग आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी शिंदेंच्या शिवसेनेत एवढी नाराजी का आहे सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या कपातीवर? तर मला हे सांगायचं आहे की नाराजगी नाही, तर हे मीडिया जे चालवतात, कोल्ड वॉर, हॉट वॉर, हे सगळे मीडियात चालवतात। आम्हाला माहिती आहे, आता पण मी बाहेर आले आणि आमचे पक्षच्या मीटिंग चालू आहे। शिवसेनामध्ये आमचे नेता एकनाथजी शिंदेजीचे नेतृत्वामध्ये आम्हाला इतकी मोठं संधी पब्लिकनी दिलं, लोकांनी दिलं आणि त्यासाठी आभार आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे नेतृत्वामध्ये भाजपला इतकी भेटलं आणि महायुतीचं नेतृत्व आता एकच लक्ष आहे, फक्त महाराष्ट्रासाठी काम करायचं आणि एकत्र काम करायचं आहे। मला माहिती आहे की मीडिया नेहमीच हे चर्चा करतात, अरे बघा आज एकनाथजी शिंदे त्यांचं गाव गेले, आज इकडे पण साहेबांनी सांगितलं, अरे मी घरी गेले तर त्यांना त्रास, मी बाहेर आले तर त्यांना त्रास, मी फक्त आणि फक्त 1.5 वर्ष महाराष्ट्रासाठी काम केलं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत जाऊ। एक अलायन्स आणि महायुतीची विशेषता हे आहे की लोकसभा असो किंवा विधानसभा, एकत्र एक विचारधारा घेऊन, फक्त सत्ताचा मोह माया नाही। तुम्ही बघितलं की हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार कशा त्यांनी डस्टबिनमध्ये फेकलं ते उबाटा सेनानी, आणि संजय राऊत नेहमीच सकाळी सकाळी बडबड करतात। मला फक्त हे सांगायचं आहे, आमच्या अलायन्स एकत्र आहे, आम्ही सगळे काम करणार आमच्या महाराष्ट्रासाठी आणि हेच विचार आहे की एक विकसित भारत आणि एक $1 ट्रिलियन इकॉनॉमी आमच्या महाराष्ट्रामध्ये घेऊन येऊ आणि लगेच, कारण आम्हाला पाहिजे की मला तुमचा मुद्दा समजला शायनाजी, की तुमच्याकडे नाराजी नाही आहे असं तुम्ही म्हणताय। तोच मुद्दा घेऊन मी विद्याताईंकडे जातोय। विद्याताई, शायनाजी म्हणतायत की नाराजी नाही आहे, तुम्हाला हे खरं वाटतंय? कारण सातत्याने ज्या बातम्या येत आहेत, आता मीडियावर शरसंधान करता येऊ शकतं पटकन, पण तुम्हाला हे खरं वाटतंय का की शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाही आहे सुरक्षा व्यवस्थेच्या कपातीवरून? आमच्या शायनाताई एखाद्या पोपटाला पडवल्याप्रमाणे पटापटा सगळं बोलून गेल्या, परंतु माझ्या म्हणजे फक्त मीडियालाच दोष देता कामा नये, कारण सुरक्षा जर काढली असेल तर मग ती सगळ्यांचीच काढली पाहिजे। फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची, त्यांच्या आमदारांची काढून घेणं हे बरोबर नाही आहे। कारण मला स्वतःला तर असं वाटतं की कुठल्याही मंत्र्याला किंवा कुठल्याही आमदाराला सुरक्षा देण्याची काही गरज नाहीये, कारण ते जर सुरक्षित नसतील, त्यांना जर स्वतःविषयी जर स्वतःच्या शरीराविषयी आणि स्वतःविषयी जर एवढी काळजी असेल तर त्यांनी अशी मोठी पदं घेऊ नये। आणि ही सुरक्षा खरं तर मला असं वाटतं आपल्याकडे आपण बघितलं, महिलांवर, लहान शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत, तिथे आपल्याला पोलीस दल कमी पडतंय आणि अशा ठिकाणी आपण आमदारांसाठी, मंत्र्यांसाठी एवढी मोठी सुरक्षा ठेवणं हे चुकीचं आहे। सुरक्षा कमी केलं ते चांगलं केलेलं आहे, त्याच्यात काही वाईट नाहीये, परंतु हे सिलेक्टिव्ह जे आहे की फक्त नाही, सिलेक्टिव्ह नाही विद्याताई, हे सर्व पक्षीय आमदारांची सुरक्षा कमी झालेली आहे। माजी आमदार, माजी खासदार आणि विद्यमान आमदार। शिंदे गटामध्ये अशी अस्वस्थता आहे की आमच्या वरतीच हे सगळे निर्णय घेतले जातात आणि बाकीच्या लोकांवर घेतले जात नाही, असं जर त्यांचा समज असेल तो पहिल्यांदा दूर केला पाहिजे। कारण हे महायुतीचं जर सरकार आहे तर हे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षांनी एकमेकांवर अशा प्रकारे संशय घेणं किंवा मीडियाने
आता शायनाताई जसं सांगतायत की मीडियाने हे सगळं उभं केलेलं आहे, आमच्यामध्ये असं काहीही नाहीये, तर सुरक्षितता कोणाला असावी, किती असावी याचंही प्रमाण असलं पाहिजे ना. मलाही आर पाटील असताना त्यांनी सुरक्षा सांगितली होती की तुम्ही सगळ्या बिल्डर लॉबीच्या विरोधात बोलतात, लढतात, तुम्हाला सुरक्षा पाहिजे. पण मी म्हटलं होतं मला बिलकुल सुरक्षिततेची गरज नाही. काय माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल, पण मला घरात माझ्या पोलीस असलेला किंवा माझ्या सोबत कोणी पोलीस असलेला मला आवडणार नाही. आणि मी ती लेखी नाकारून दिलं होतं ते पत्र. तर असं मी एक महिला असून हे करू शकते, तर मला असं वाटतं. मला वाटतं तुमचा आपल्या मुद्दा आपल्याला आमदारांनी, समजलाय. मंत्र्यांनी सुद्धा- मला मीरा मॅडमकडे जायचंय. मीरा मॅडम, हे जे निर्णय असतात सरकारी पातळीवर जे घेतले जातात सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा किंवा वाढवण्याचा, हे निर्णय अनेकदा राजकीय निर्णय म्हणून त्याच्यावर टीका होते किंवा स्वागत देखील होतं. पण हे निर्णय खरोखर राजकीय असतात का, ती प्रशासकीय पातळीवर घेणं अतिशय आवश्यक असतं? तर ह्याचे दोन पैलू आहे. पहिला पैलू म्हणजे पहिला स्टेप म्हणजे आमची जी लोकल पोलीस आणि स्पेशल ब्रांच असते ते बसून ह्या मंत्र्यांना किंवा ह्या आमदारांना किती धोका आहे त्यांची एक डिस्कशन असते. मग त्या डिस्कशन नंतर ते सिनियर ऑफिसर पोलीस ऑफिसरशी डिस्कस करतात आणि आमचे प्लेन क्लोथचा जो स्पेशल ब्रांचचा स्टाफ असतो त्यांच्याशी डिस्कशन होते. हा एक फार प्रोफेशनल स्टेप असतो. त्यानंतर आम्ही आमची रिकमेंडेशन देतो होम डिपार्टमेंटला XY+Z+. परंतु ह्या प्रोफेशनल दिलेली ॲडवाईजला काही वेळ ओव्हर रूल करण्यात येतं आणि आपले जे राजकीय पुढारी आहेत ते काही वेळ ह्याला खुश करायला 2 ऍड करा आणि ह्याला हा आमच्याकडचं नाही, ह्याला तुम्ही कशाला म्हणता धोका आहे. तर आम्हाला प्रोफेशनली काही वेळ वाईट वाटतं की आम्हाला तुम्ही ओव्हर रूल केलं. पण मी विद्याताईशी सहमत आहे आणि मी त्यांची प्रशंसा करते की त्यांनी RR सरांनी दिलेला जो ऑफर केलेली हे होती प्रोटेक्शन ती नकारली. परंतु त्यांचा हा म्हणणं की सर्वांचीच सुरक्षा काढा ह्याच्याशी मी सहमत नाही. हा एक प्रोफेशनल डिस्कशन केल्यानंतर पोलिसांचा एक फार महत्वाची एक आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्याला फार सिरियसली घेतो. परंतु हा सुद्धा सत्य आहे की माझ्याकडे किती सुरक्षा आहे हा सध्या एक प्रेस्टीज पॉइंट झालेला आहे. तुम्ही सर्वांची काढू नका. आमची जो प्रोफेशनल ॲडवाईज आहे त्याप्रमाणे काम करा आणि ही प्रोटेक्शन रिकमेंडेशन आम्ही सिलेक्टिव्हली ऑन द थ्रेट असेसमेंट, कोणत्या राजनीतिक नेत्याला, बिझनेसमॅनला, ऍक्टरला किती थ्रेट आहे त्याप्रमाणे आम्ही देतो. आमची दिलेली प्रोफेशनल ॲडवाईजला मान द्या, त्याला सिरियसली घ्या, हा माझा मत आहे. मॅडम, आणखी एक त्याच्यात आणखी एक थोडंसं सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले काही त्यांचे सहकारी असतील आणि विरोधी पक्षनेते असतील, यांच्याबाबत एक प्रोटोकॉल आहे असं कळतं. आणि बाकीचे जे आमदार, खासदार किंवा माजी आमदार, माजी खासदार असतील यांच्यासाठी त्यांचं विषयीचा निर्णय नेमका ती रिव्ह्यू कमिटीच घेते का मुख्यमंत्री किंवा दुसऱ्या गृहमंत्र्याच्या पातळीवर तो निर्णय होत असतो? फ्रॉम लोकल पोलीस टू स्पेशल ब्रांच टू हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट SP कलेक्टर हे सर्व बसून निर्णय घेण्यात येतं. पण शेवटी म्हणजे रिकमेंडेशन देण्यात येते. शेवटी जे आहे ते होम डिपार्टमेंट हा DG सरांचे डिस्कशन नंतर घेतात. शायनाजी, आपण मीरा मॅडमला ऐकत होतो. नेमकं तुम्हाला याविषयी तुमचं काय वाटतं? कारण बऱ्याचदा अनेक राजकारणी असे असतात की ज्यांना रुबाब आपला झाडायचा असतो सर्वसामान्य जनतेसमोर, त्यावेळेला ते आपली सिक्युरिटी व्यवस्था त्यांना हवी असते. तर या संदर्भात आपलं वैयक्तिक मत काय? एक लोकप्रतिनिधी या नात्यानं, केवळ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या म्हणून मी हा प्रश्न आपल्याला विचारत नाही आहे. माझं जे व्यक्तिगत मत आहे की स्टेटस सिम्बलसाठी सिक्युरिटीची गरज नाही आणि थोडं इंट्रोस्पेक्शन नेत्यांना पण करायचं. आता मीरा मॅमनी अगदीच व्यवस्थित असं समजवलं की लोकल पोलीस असो किंवा स्पेशल ब्रांच आणि किंवा ते निर्णय प्रशासन घेतलं. आता तुम्ही बघितलं तर सोनिया गांधी आहे, प्रियांका गांधी आहे, राहुल गांधी आहे, त्यांचं सिक्युरिटीला बघा. आणि जे Z+ असो, Y+ असो, दिस इज अ प्रोगेटिव्ह ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. आदरणीय प्रधानमंत्रीजींनी पण नेहमीच असंच म्हणाले की हे स्टेटस सिम्बलसाठी आम्ही नाही,
फक्त तिथे जिथे सिक्युरिटीची गरज आहे. आता आम्ही कधी प्रश्नचिन्ह नाही केलं की कधी पण विचारले नाही की अरे शरद पवारजीला इतकी सिक्युरिटी कशासाठी किंवा उद्धव ठाकरेला कशासाठी मध्ये. इतकी सिक्युरिटी. मला वाटते हे एक प्रोसेस आहे. परंतु तुम्ही मला विचारलं माझं व्यक्तिगत रायमत, तर माझं हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्हाला गरज नाही आणि उपयोग नाही आणि फक्त दाखवायला तुम्ही घेऊन चालले पूर्ण पोलीसला, तर थोडं इंट्रोस्पेक्शन पण करा आणि लीड बाय एक्झाम्पल. जसं सांगतात ना की तुम्हाला फक्त जनताला दाखवायचं आहे की लोकांना दाखवायचं आहे, तर असं नाही करायचं आहे. आणि त्याप्रमाणे मी हे पण तुम्हाला खूपच उदाहरण देणार. एक उदाहरण आहे आमचे पूर्व गोवाचे जे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर. हो. तो पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये कधी पण त्यांचे काय सिक्युरिटी नव्हते. तर असं एक्झाम्पल्स पण आहे एक एक पक्षमध्ये. तर हे एक मला वाटते की थोडा सोच विचारची पण आवश्यकता आहे, कारण लोकांची गरज खूप जास्त आहे नेत्यांपक्ष. विद्याताई, लोकांची गरज ही जास्त आहे नेत्यांपेक्षा, असं शायनाजी म्हणतायत. आणि मला वाटतं जरी तुम्ही विरोधी पक्षाच्या असलात तरी त्यांच्या या मुद्द्याशी तुम्ही सहमत होत असाल. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची, जी वृत्ती सत्ताधारी नेत्यांमध्ये असते तीच विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील असते. उद्या ते सत्ताधारी होणार असतात तेव्हा त्यांनाही जरी तुम्ही सुरक्षा नाकारली असली तरी एकदा सत्ताधारी झालं ना की रुबाब झाडायला माझ्या बाजूला सिक्युरिटी मला हवी, अशी जी वृत्ती आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही तुमचं उदाहरण दिलं. अशी इतरांमध्ये पण वाढावी असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच वाढली पाहिजे. शायना यांचे ज्या बोलल्या त्याच्याशी मी सहमत आहे की खरं आहे. म्हणजे यांना जर एवढी स्वतःच्या जीवाची भीती असेल तर यांनी सामाजिक कार्यामध्ये आणि मोठ्या पदांवर येऊ नये. पण जसं मीरा मॅडमने जे सांगितलं की त्यांचे जे काय हे आहेत पोलिसांचे जे काय नियम असतील त्याच्यामध्ये बसणाऱ्या लोकांना, म्हणजे ज्यांच्या जीवाला काय थ्रेट आहे किंवा भीती आहे, अशा लोकांना सुरक्षा पोलिसांनी जर सांगितली असेल तर देणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल आपलं दुमत नाहीये. परंतु फक्त रुबाब झाडण्यासाठी किंवा आपला स्टेटस सिम्बॉल म्हणून 2-4 गनवाले आपल्या बरोबर आहेत, हा जो काय हल्ली हे वाढले ते समाजामध्ये ह्या लोकांविषयी एक चीड निर्माण झालेली आहे की यांना कोण काय करणार आहे, हे कशाला यांना एवढ्या पोलिसांमध्ये फिरतात, काय काय सिक्युरिटी वाले, काय बाउन्सर, काय. हल्ली तर इतकं वाढलेलं आहे की तुम्ही म्हणजे गुंडगिरी करणारे, गुन्हेगारी करणारे लोक राजकारणात आले आहेत आणि आमदार खासदार झालेले आहेत. आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देणं किंवा जर पोलीस प्रोटेक्शन मिळत नसेल तर मग स्वतःचे बाउन्सर बाळगणं, हे सुद्धा इतकं म्हणजे समाजात आता लोकांमध्ये याच्याविषयी चीड आणि घृणा निर्माण झाली आहे राजकारणाविषयी. तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने समाजकारण करणारे लोक, राजकारण करणारे लोक, सत्तेसाठी जर तुम्ही चांगलं कामं केले तर तुम्हाला कोणाकडनं भीती आहे? भीती असूच शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची भीती बाळगून जर तुम्ही सुरक्षा घेत असाल तर ते चुकीचं आहे. आणि ज्यांना पोलिसांनी जर सांगितलेलं आहे की यांच्या जीवाला धोका आहे तर अशा लोकांना सुरक्षा द्या. परंतु जर सुरक्षा काढणार असाल तर मग अनेक जणांची काढली पाहिजे. फक्त शिंदे गटाच्या विरोधात जाऊन त्यांच्या लोकांची काढणं वगैरे असं जर असेल तर मग याच्यात हे घाणेरडं राजकारण आहे. अशा प्रकारचं राजकारण होता कामा नये. मला पुन्हा एकदा मीरा मॅडमकडे जायचं. मीरा मॅडम, अनेक प्रश्न तुमच्याशी जेव्हा बोलतो आम्ही तेव्हा आमच्या मनात येतात. अनेकदा असं होतं की राजकीय नेत्यांकडनं असं कानावर येतं की सिक्युरिटीसाठी जे पोलीस बंदोबस्तावर असतात त्यांना नीट वागणूक दिली जात नाही. तर अशा काही तक्रारी एक पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या कानावर किंवा तुमच्या सहकाऱ्यांच्या कानावर येतात का? नाही, त्याच्या उलट मी सांगेल, बहुतेक जे राजनीतिक नेते आहे ते पोलिसांशी व्यवस्थित वागतात. मला अशी कधी कंप्लेंट आली नाही. पण आपली ऑडियन्सला समजला पाहिजे, जसं विद्याताई आता म्हटल्या की पोलीस कमी आहे. जो आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणतात 1 लाख नागरिकामागे 220 पोलीस असले पाहिजे. हो. आपल्या देशात 1 लाख नागरिकामागे आपल्याकडे केवळ 150 किंवा 160च पोलीस आहे. जर आपल्याकडे कामासाठी सिरियस गंभीर गुन्ह्याला तपासासाठी लोक कमी पडतात, कायद्याने सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी पोलीस कमी पडतात, तर त्यांना त्यांचा गैरवापर ओनली टू शो द स्टेटस होता कामा नाही. परंतु असा होत राहतो आणि पोलिसांनी दिलेली प्रोफेशनल ॲडवाइसला काही वेळ ओव्हररूल करण्यात येतं. परंतु राजनीतिक पुढाऱ्याने पोलिसांना
नीट वागणूक दिली नाही, हा मी ऐकलं नाही. माझे कधीही हा असा माझे नजरेस आला नाही. उलट पोलिसांना ते चांगलाच वागतात असं माझं मत आहे, विच मे इवन बी सरप्राइझिंग टू मेनी. ही चांगली एक गोष्ट आहे. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो तो म्हणजे जेव्हा सुरक्षा व्यवस्थेत कपात होते तेव्हा शासकीय तिजोरीवर जो ताण पडत असतो आमदार किंवा खासदारांच्या सुरक्षा व्यवस्थेचा, कारण आम्ही असं ऐकतो की ही सुरक्षा व्यवस्था हे निशुल्क असते, याच्यासाठी कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत, तर हा ताण खूप मोठा असतो आणि जेव्हा सुरक्षा व्यवस्थेत कपात होते तेव्हा ते राज्याच्या तिजोरीच्या दृष्टीनं संयुक्तिक होतं. अगदी संयुक्तिक नाही तर आपण काय करतो, बिझनेसमॅन किंवा ऍक्टर्स ह्यांच्याकडून बहुतेक आपण आपली जी दिलेली हे असते पॅरामीटर प्रमाणे आपण पैसे घेतो. राजनीतिक नेत्याकडून घेता येत नाही. परंतु अजून एक काय मेन प्रॉब्लेम असते, काही वेळ मोठे मोठे कार्यक्रम करण्यात येतात, त्यावेळी सुद्धा पोलीस जी सुरक्षा पुरवते. समजा क्रिकेटचा मॅच असेल, स्पोर्ट्स असले किंवा कुठला तरी म्युझिकचा मोठा कार्यक्रम आहे, त्यावेळी आमच्याकडून युनिफॉर्म पोलीस घेण्यात येते, पण वेळेवर पैसे सरकारी तिजोरीत देण्यात येत नाही. हा जो प्रकरण आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यात इश्यू झालेला आहे. हा मोठा मुद्दा आहे. मी शायना मॅडमकडे येतोय. शायना मॅडम, अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात सरकारी पातळीवर विविध पक्षांच्या वतीनं, आणि त्यावेळेला जे पोलिसांचे खर्च असतो पोलिसांसाठीचा, सुरक्षा व्यवस्थेसाठीचा, मग ते क्रिकेटचे सामने असतील किंवा दुसरा कुठला तरी मनोरंजनाचे कार्यक्रम, आणि आपण जेव्हा बघतो की या क्रिकेट असोसिएशन्समध्ये या मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या मागे अनेकदा राजकारणी नेते असतात, पण त्याचा जो खर्च असतो तो परत दिला जात नाही, त्याच्यासाठी खूप विलंब लावला जातो. तर या मुद्द्यावर आपण काय म्हणाल? आणि मला वाटतं मीरा मॅडमनी तो मुद्दा आपल्या प्रकाशात आणला आहे. मला वाटते की ट्रान्सपेरन्सी, अकाउंटेबिलिटीची गरज आहे. समजा की तुम्ही प्रायव्हेट प्रोग्राम्स की मोठं असं कार्यक्रम जिथे तुम्ही सांगितलं स्टार्स आहे, क्रिकेट स्टार्स आहे, तिथे पोलीस, तर ऑर्गनायझर्सला पण बघायचं आहे, आणि जे लोकांकडे पैसे आहे तर नक्कीच दे शुड पे फॉर द सिक्युरिटी. आता काय झाले, हे सेन्स ऑफ एन्टायटलमेंट, तुम्हाला आठवण आहे एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की हे सगळं लाल बत्ती बंद करा, आणि हे एन्टायटलमेंट जेव्हा तुम्हाला वाटते की अरे मी तर खासदार, मी तर आमदार, मी तर आता मोठं नेता आणि माझं सोबत इतकी लोकांना एकत्र घ्यायचं आहे, तो आय थिंक डिस्कशनची आवश्यकता आहे. आणि मी अभिनंदन देणार ABP माझाला की तुम्ही हे चर्चा, आणि हे एक तू मैं नाही, हे एक असं चर्चा आहे ज्याच्यात आम्ही नक्कीच विचार करू आणि एक मेक बोलायचं आहे, परंतु ह्याच्यात हे पण बघायचं आहे की कोणाला गरज आहे, कोणाला नाही, कोणाचं स्तर असं आहे की दे कॅन पे फॉर दॅट सिक्युरिटी अँड दोज हू कॅनॉट अँड वाय दे शुड. तर ह्याच्यावरती मला वाटते की एक डिस्कशन, डिबेटची आवश्यकता आहे. आणि नक्कीच हे नाही एक म्हणजे इट्स नॉट एक हिपोक्रिटिकल स्टेटमेंट नाही की मला पाहिजे आणि तुम्हाला नाही, आणि तुम्ही मला दिलं आणि अतिशय थोडा वेळ आहे. विद्याजी थोडक्यात सांगा. कारण विद्याजी थोडक्यात सांगा, खूप कमी मला वेळ. मला हे सांगायचंय की राजकीय सभा असतील तिथे पोलीस बंदोबस्त असतो. अगदी छोटंसं आंदोलन जरी घेतलं तरी तिथे इतके पोलीस येतात. म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ऑफिसच्या बाहेर आंदोलन करायचं असलं तर तिथे एवढे पोलीस, मी पोलिसांना म्हणते तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने कशाला मुंबईमध्ये एवढे गुन्हे घडतायत, तिथे तुम्ही जा, त्या गुन्हेगारांचा तपास करा, आम्हाला काय गरज आहे. पण ते म्हणतात नाही आंदोलन आहे ना, मग तुम्हाला सुरक्षा देणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत. पण एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या आंदोलनासाठी पोलीस प्रोटेक्शन देणं हे बरोबर नाहीये. ते सुद्धा कमी केलं पाहिजे. कारण पॉलिटिकल काही कार्यक्रम असला, सभा असल्या की एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असतो. सभेमध्ये आपण समजू शकतो की एखाद्या वेळेस मोठे नेते येतात, त्यांच्यावर कोणी हल्ला करेल वगैरे, परंतु छोट्या छोट्या आंदोलनामध्ये सुद्धा पोलीस खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि खरं जिथे पोलिसांची आवश्यकता आहे, जिथे आता आपण लोकल ट्रेनमध्ये बघू अनेक ठिकाणी महिलांवरती, मुलींवरती अत्याचार होतात, तिथे पोलीस असणं आवश्यक आहे. रात्रीचं लोकल ट्रेनमध्ये पोलीस नसतात, अशा ठिकाणी पोलीस असणं आवश्यक आहे. तिथे पोलिसांची आवश्यकता आहे, तिथे पोलीस दल असलंच पाहिजे. परंतु फक्त राजकीय
पुढाऱ्यांसाठी अतिशय आणि महत्वाचा याच्यासाठी मुद्दा जर- विद्याताई तुम्ही मांडलात. मला वाटतं शायना NC असतील, मीरा मॅडम असतील किंवा विद्याताई तुम्ही असाल, तुम्ही तिघींनी पण अतिशय सुंदर मुद्दे मांडलेत. त्यामुळे ही चर्चा अतिशय चांगल्या पातळीवर गेली आणि त्यामुळं मला वाटतं एक संवादक म्हणून मला जितका आनंद आला तितकाच प्रेक्षकांना आणि मला वाटतं सरकारला देखील यातून खूप काही घेण्यासारखं आहे. तुमच्या तिघींचेही आभार. वळूयात आजच्या प्रश्नावर ABP माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांकडे आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहायचंय आपल्याला आजचा प्रश्न काय होता. माजी आमदार आणि माजी खासदारांची सुरक्षा काढून घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. त्यावरचा आपला कौल आपण पाहणार आहोत. पण आधी पाहूयात प्रतिक्रिया आपण काय दिल्यात. गिरीधर सुतार Xवर म्हणतायत, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच आहे. सुरक्षा गरजेनुसार दिली गेली पाहिजे, प्रतिष्ठेसाठी नाही. संसाधनांचा योग्य वापर आणि पोलीस दलावरील ताण कमी करण्यासाठी हे पाऊल आवश्यक होतं. Xवरच श्याम ठाणेदार म्हणतायत, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत आहे. फेसबुकवर सूरज खान म्हणतायत, जनतेचे करोडो रुपये बिनकामी त्यांच्या मौजेसाठी देण्याची काहीच गरज नाही. फेसबुकवर धनाजी म्हणतायत, या निर्णयाबरोबरच त्यांचं पेन्शन आणि बाकी सर्व सरकारी सुविधा देखील बंद केल्या पाहिजेत. इंस्टाग्रामवर सादिक पाटील म्हणतायत, कुणालाही सुरक्षा देऊ नये आणि ज्यांना सुरक्षित वाटत नाही अशा लोकांनी आमदार खासदार होऊ नये. आणि आपल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता पाहूया 0वरच्या प्रश्नावर ABP माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय होता पोल सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. माजी आमदार आणि माजी खासदारांची सुरक्षा काढून घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? यूट्यूबवर एकूण मतं आली 25,000. होय म्हणतायत 88% प्रेक्षक, फक्त 12% म्हणतायत नाही. Xवर त्याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. 95% म्हणतायत होय, फक्त 5% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 85% म्हणतायत होय, 15% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा निर्णय आपण पाहतोय. 75% म्हणतायत होय, 25% म्हणतायत नाही. मंडळी, आपल्याकडील अनेक नेते हे त्यांना असलेली सुरक्षा हा त्यांचा हक्क समजतात. एवढंच नाही तर त्या सुरक्षेच्या जोरावर ते रुबाबही झाडतात आणि ती कायम राहावी यासाठी जंग पछाडतात. मुळात ज्या नेत्यांचं काम खरंच चांगलं आहे ना, ज्यांनी जनतेची कामं केली आहेत, त्यांना रुबाबासाठी किंवा लोकप्रियतेसाठी सुरक्षेची गरजच काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री यांना सुरक्षा पुरवलीच जाऊ नये अशी बाळबोध भूमिका आम्ही अजिबात मांडत नाहीये. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना जो धोका असतो तो लक्षात घेता त्यांना सुरक्षा ही पुरवलीच पाहिजे. पण आत्तापर्यंत जे कोणी मंत्री होऊन गेले त्या सर्वांनाच सुरक्षेची गरज होती का याचं उत्तर जनतेलाही माहीत आहे आणि त्या माजी मंत्र्यांनाही. ज्या राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नाही, पोलीस बळाकडे सतत मनुष्यबळाची समस्या असते, पोलीस 12-14 तास ड्युटी करतात, अनेकदा त्यांना 24-24 तास ड्युटी करावी लागते आणि हे आपल्या नेत्यांना माहीत नाही असं तर नाही ना? अनेकदा तर मंत्र्यांच्या कुटुंबियांकडून सरकारी सुरक्षेचा गैरवापर झाल्याच्या अनेक घटना कानावर येतात आणि म्हणूनच राज्य सरकारचा हा निर्णय हा नक्कीच स्तुत्य म्हटला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.